दिल्लीतील धक्कादायक अपघात, परवान्याशिवाय एसयूव्ही चालवणाऱ्या तरुणामुळे युवकाचा बळी। दिल्लीतील द्वारका साउथ परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे। बेफाम वेग, परवान्याशिवाय वाहन चालवणं आणि सोशल मीडियासाठी स्टंट करण्याची प्रवृत्ती या सर्वांचा घातक संग्राम या अपघातामागे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ही घटना 3 फेब्रुवारी रोजी लाल बहादूर शास्त्री कॉलेज जवळ घडली। साहिल धनशेरा हा 23 वर्षीय युवक आपल्या मोटरसायकलवरून जात असताना समोरून येणाऱ्या एका स्कॉर्पिओ एसयूव्हीने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की साहिलचा जागीच मृत्यू झाला। गाडी चालवणारा 17 वर्षांचा मुलगा सध्या ताब्यात घेण्यात आला आहे, मात्र तो 10वीची परीक्षेमुळे अंतरिम जामीनवर बाहेर आल्याची माहिती आहे। पोस्टमॉर्टम अहवालानुसार धडकमुळे साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्याची कवटी फ्रॅक्चर झाली होती, बरगड्या तुटल्या होत्या आणि कोपऱ्यालाही फ्रॅक्चर होते। या गंभीर अंतर्गत जखमामुळे साहिलचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओने आधी समोरून येणाऱ्या साहिलच्या मोटरसायकलला धडक दिली। यानंतर गाडीचा ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला उभा असलेली कॅबवर जाऊन आदळली। या अपघातात कॅब चालकही गंभीर जखमी आहे। या प्रकरणात साहिलच्या आईने गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार स्कॉर्पिओ चालवणारा तरुण गाडी चालवताना सोशल मीडियासाठी रील शूट करत होता। त्यांनी सांगितलं की गाडीचा वेग आणि चालकाची बेफिक्री व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। तो समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसला, बस समोर स्टंट केला आणि त्यानंतर साहिलच्या मोटरसायकलला धडक दिली। धडक झाल्यानंतरही गाडीचा वेग कमी केला गेला नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या घटनेत केवळ साहिलचा मृत्यू झाला नाही, तर कॅब चालकही गंभीर जखमी झाला आहे। कुटुंबियांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे। द्वारका विभागाचे पोलीस उपायुक्त अंकित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात एसयूव्ही गुरुद्वाराच्या दिशेने येत होती, तर मोटरसायकल समोरून येत होती। दोन्ही वाहनामध्ये धडक झाल्यानंतर एसयूव्हीने रस्त्याच्या कडेला उभं असलेल्या कॅबला धडक दिली। या प्रकरणात तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं होतं याचा क्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा बेफाम वाहन चालक आणि सोशल मीडियासाठी केले जाणारे धोकादायक स्टंट याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी यापूर्वी सार्वजनिक रस्त्यावर स्टंट किंवा रील शूट करण्याविरोधात वारंवार इशारे दिले आहेत। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी घटना टाळता येईल। आता या प्रकरणात न्याय मिळेल का आणि अशा बेफाम वाहन चालकावर किती कठोर कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।